विधिमंडळातील माझे सहकारी आणि भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माननीय मुख्यमंत्री महोदय यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आमदार नारायणराव कुचे साहेब, जमलेले सर्व बदनापूर विधानसभा मतदारसंघातील नारायणराववरती प्रेम करणारे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी आपल्या सर्वांच्या वतीनं लोकसेवेसाठी, जनसेवेसाठी नारायणराव कुचे यांना आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो। खरं तर राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसाला ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी उपस्थिती दर्शवून एक वेगळ्या पद्धतीनं आम्ही तुमच्या सोबत आहोत, एवढे आशीर्वाद आपण या ठिकाणी राज्यकर्त्याच्या आपल्या नेत्याच्या पाठीमागे उभा करता, नेत्याला यापेक्षा वेगळं काही नाही पाहिजे। खरं तर अलीकडच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीने नारायणराव कुचेंनी या आपल्या कामाचा आवाका आणि वरच्या पातळीवर संबंध हे बघितल्यानंतर निश्चितपणे भविष्यामध्ये एक मोठी जबाबदारी, मी अत्यंत जबाबदारीने सांगतो, येणाऱ्या काही दिवसामध्ये अत्यंत मोठी जबाबदारी नारायणराव कुचेवरती या ठिकाणी येणार आहे आणि त्यामध्ये निश्चितपणे आमचाही वाटा असणार आहे त्यांच्या मदतीमध्ये। आणि त्यामुळं एक अत्यंत कुशाग्र बुद्धीचा, एकदम तुम्हाला सांगतो की सामान्य माणसाला हवा असणारा, पुढेही वाकणारा, म्हणजे मोठ्यांची इज्जत करणारा, आयुष्यामध्ये पाहिजे काय? एवढा मोठा माणूस आमदार पदावर एक एक दोन दोन तीन तीन टर्म आमदार राहतो आणि तरी अत्यंत विनम्रपणे लोकांशी वागतो, मोठ्यांशी वागतो। आयुष्यामध्ये कोण कोणाला मागायला जात नसतं, कोण कोणाच्या दारात जाती नसतं मागायला, परंतु हा जो त्यांचा स्वभाव आहे, हा स्वभाव मी कालच विष्णूला बोलत होतो की तुम्ही जरा नारायणराव सारखं वागायचं शिका। पावसाळ्याला मी शिकत होतो की तुम्ही जरा नारायणराव बरोबर एक दिवशी सांग की त्यांच्यासारखं शिका। शेवटी जे गर्विष्ठ असतात ना, ते मग संपण्यामध्ये जमा होतात, त्यांना उतरणी लागते। मला असं वाटतं की निश्चितपणे माणसाने स्वभाव हा निर्मळ आणि स्वच्छ आणि चांगला ठेवला तर नारायणराव सारखे नेते या ठिकाणी घडतात। आता नारायणराव बद्दल बोलायचं तर सभा तर संपून गेली, आमची मंडळी होती त्यावेळेस बोलला सुद्धा बरं झालं असतं। ठीक आहे, काय हरकत नाही। माझा विशेष हा आहे की एक लंबे रेस का घोडा आहे ये, जाने वाला है। तर निश्चित रूपाने या निमित्ताने आपण असंच प्रेम नारायणराववरती या ठिकाणी करावं। राहिला कार्यकर्त्यांच्या मनातला प्रश्न, युतीच्या संदर्भामध्ये आम्ही अगोदरच 10 दिवसा अगोदरच पत्र देऊन टाकलेलं आहे। त्यामुळे आता चेंडू तुमच्या कोर्टामध्ये नारायणराव, काय करायचं काय नाही करायचं, करायचं करा, नाही करायचं नाही करा। मंत्री आहे मी बोलायला होणार नाही, ते देवेंद्रजी त्यांच्यावर एवढे खुश आहेत की देवेंद्रजीला वाटतं कधी होईल। आता एखादी विकेट पडली की ही विकेट कोणा होणार आहे? चला, मनपूर्वक शुभेच्छा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।